नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर क्लास 5 स्कॉलरशिप इंटेलिजंट टेस्ट मध्ये आपण सुरू केलेला आहे चॅप्टर नंबर 10 दॅट इज सांकेतिक भाषा म्हणजे होते कोड। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण यातील जो पहिला भाग आहे अक्षरांसाठी अक्षरांचा वापर म्हणजे लेटर्स फॉर लेटर्स हे आपण बघितलेले आहे। जर आपण तो व्हिडिओ मिस केला असेल तर त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। आज आपण पाहूया त्यातील दुसरा भाग जो आहे तो आहे अक्षरांसाठी अक्षरांचा वापर कसा करायचा म्हणजे डिजिट्स फॉर लेटर्स अक्षरांसाठी अंकांचा वापर। ठीक आहे, तर यामधील आपण एक प्रश्न पाहूया जो या आधीच्या परीक्षेमध्ये आलेला होता, जो मॉडेल क्वेश्चन्स मधील इथे दिलेला आहे। त्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो, आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। बघूया क्वेश्चन नंबर 2 जो या आधी विचारलेला होता। प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत बॅट बॅटला 278 असं लिहितात। तर आपण इथे लिहून घेऊया। तुम्ही पण परीक्षेमध्ये जे पेपरमध्ये जो खाली रफ जागा दिलेली असते रफ करण्यासाठी तिथे आधी असं लिहून घ्यायचं की बॅट साठी वापरतात 278। त्यानंतर अँड साठी 276 असं एकाखाली एक लिहायचं। अँड साठी वापरतात 276। नेट साठी लिहितात नेट साठी लिहितात 765। तर अशाच प्रकारे आपल्याला विचारलं की बीन कसं लिहाल। ठीक आहे, तर इथे असं आहे की बॅट साठी 278 आहे म्हणजे तीन अक्षरांसाठी तीन अंक दिले आहे। याचा अर्थ बी साठी 2, ए साठी 7, टी साठी 8 असा क्रम अजिबात इथे राहत नाही। ठीक आहे, मग इथे काय करायचं सगळ्यात आधी सॉल्व्ह करताना यामध्ये सगळ्यात आधी तीनही मध्ये काय कॉमन आहे चेक करायचं म्हणजे पहिला शब्द, दुसरा शब्द आणि तिसरा। इथे मी एरो दाखवलेला आहे। तीन एरोचा अर्थ होतो की तिन्ही मध्ये काय कॉमन आहे। इथे बघा टी आहे, इथे टी आहे, इथे टी आहे। मग इकडे यायचं, इकडे पाहायचं की कोणता नंबर सारखा आहे। इथे 7 आहे, इथे 7 आहे, इथे 7 आहे। याचा अर्थ टी साठी 7 आलेला आहे। मग इथे बाजूला लिहूया टी साठी 7। ठीक आहे, त्यानंतर दुसरं बघा, पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये चेक, पहिलं दुसरं तिसरं तीनही मध्ये कॉमन पाहिलं। आता काय करायचं, पहिला आणि दुसऱ्यामध्ये कॉमन पाहायचं। ठीक आहे, पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये कॉमन इथे ए आहे। इथे बघा अंक इथे 2 आहे म्हणजे याचा अर्थ ए साठी 2 आलेला आहे म्हणून लिहूया इथे ए बरोबर 2। त्यानंतर आता दुसरा सेकंड आणि थर्ड मध्ये कॉमन पहा। सेकंड आणि थर्ड मध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये कॉमन इथे एन आलेला आहे। इथे एन आहे आणि इथे एन आहे आणि इथे बघा दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये नंबर आहे 6 कॉमन। याचा अर्थ एन साठी आलेला आहे इथे 6। ठीक आहे, आता यानंतर बघायचं पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये, फर्स्ट आणि थर्ड मध्ये काय कॉमन आहे। पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये, पहिल्यामध्ये इथे बी आहे, इथे तिसऱ्यात बी नाही आहे। ठीक आहे, म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये काहीच कॉमन नाही। कसं करायचं बघा, तीन वर्ड्स आहे तुम्हाला। पहिलं तिघांमध्ये कॉमन काय आहे ते बघायचं, त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये कॉमन काय ते बघायचं, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये काय कॉमन आहे आणि त्याच्यानंतर पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये काय कॉमन आहे। समजलं? एकदा पुन्हा लक्षात घ्यायचं, 1 2 3 असे तुम्हाला तीन वर्ड दिलेले आहेत। सगळ्यात पहिलं तिन्ही मध्ये कॉमन पाहायचं। ठीक आहे, सगळ्यात पहिलं तीनही मध्ये काय कॉमन आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये काय कॉमन आहे, त्याच्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये काय कॉमन आहे आणि त्याच्यानंतर पाहायचं की पहिल्या आणि तिसऱ्या म्हणजे फर्स्ट आणि थर्ड मध्ये काय कॉमन आहे। अशा पद्धतीने पुन्हा लक्षात द्या, 1 2 3 पहिलं तिघांमध्ये कॉमन, त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये, मग दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये आणि मग पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये कॉमन पाहायचं। तर हे इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। तर आता इथे आपल्याला कॉमन काय काय ते चेक करून झालेलं आहे। आपल्याला इथे पाहिजे आता बी साठी। आता इथे बी शिल्लक आहे, इथे लेटर आहे, नंबर आहे 8 म्हणजे याचा अर्थ बी साठी आलेला आहे 8। ठीक आहे, त्यानंतर ई, इथे आहे ई साठी कोणता नंबर आलेला आहे 5 म्हणजे ई साठी आलेला आहे 5। मग बघा ए साठी इथे आपण 2 काढलेला आहे आणि एन साठी 6 म्हणजे BEAN हा शब्द आपण सांकेतिक भाषेमध्ये 8526 असा लिहू। यामध्ये ऑप्शन मध्ये पहा 8526, तर ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर। तर बघूया एक्सरसाइज 10.2 जी आहे नवनीतच्या बुक मधून। तर हा जो प्रश्न आहे हा असा इंग्लिश मीडियमला येणार नाही, कारण इथे समाजसेवा लिहिलेला आहे मराठी, त्याच्यामुळे यांना इंग्लिश मध्ये असं काहीतरी इथे वर्ड राहील। बघा
हा असे प्रश्न हे हिंदी मीडियम आणि मराठी मीडियमच्या मुलांना येऊ शकतात. तर एका सांकेतिक भाषेमध्ये समाजसेवा हा शब्द 29416 असा लिहितात. तर आपण इथे लिहून घेऊया समाजसेवा. समाजसेवा हा शब्द लिहिण्यासाठी वापरले जाते 29416. त्यानंतर देवघर साठी 8357. देवघर लिहायचं आहे तर वापरला 8357. तर आपल्याला विचारलाय माझघर कसं लिहू. माझघर हा शब्द कसा लिहू. आता आधी बघून घ्यायचं की ज्या शब्दासाठी आपल्याला सांकेतिक शब्द काढायचा आहे, सांकेतिक भाषेत कसं लिहू ते विचारलेलं आहे, त्याचे अक्षर जे आहे ते दिलेले याच्यामध्ये आहे का. इथे मा आहे, इथे मा आलेला आहे, ज पण आलेला आहे, घ इथे घ आलेला आहे आणि र सुद्धा आलेला आहे. मग आता इथे संबंध लावायचा. ठीक आहे, इथे किती अक्षर आहे 1 2 3 4 5 आणि अंक किती दिले आहे 1 2 3 4 5. मग असं जर असेल तर असं समजायचं की स साठी 2 आहे, मा साठी 9 लिहिलेलं आहे, ज साठी 4, से साठी 1 आणि वा साठी 6. अशाच पद्धतीनं दे साठी 8 आलेला आहे, व साठी 3, घ साठी 5 आणि र साठी 7 आला. असं जर आपण बघितलं तर आपल्याला पाहिजे मा साठी काय आलेलं आहे 9. नंतर आहे ज साठी आलेला आहे 4. नंतर घ साठी आलेला आहे 5 आणि शेवटी र आहे, र साठी आलेला 7. म्हणजे माझघरला आपण लिहू शकतो 9457. ऑप्शन मध्ये आहे का 9457. त्याचा ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 2. एका सांकेतिक भाषेत सरसरला लिहितात 4747. इथे आपण लिहून घेऊया सरसरला लिहिलेला आहे 4747. ठीक आहे. बडबडला लिहिलेला आहे, बडबडला लिहितात 3939 आणि जळजळला लिहिलेला आहे, जळजळला लिहितात 2121. तर आपल्याला बरळला काय लिहितात ते पाहायचं. बरळसाठी आपल्याला ब ला काय लिहितात ते माहित पाहिजे, र ला माहित पाहिजे आणि अळ ला माहित पाहिजे. ब र आणि ळ इथे आलेला आहे. आता बघा सरसर 4747 म्हणजे सर या शब्दासाठी 47 आलेला आहे, म्हणजे स साठी 4 आलेला आहे, र साठी 7 आलेला आहे. म्हणून आपण इथे लिहू शकतो की र बरोबर 7 झालं. इथे बघा बडबड मध्ये बड साठी 39 आले आहे. बघा दुसरे बड साठी 39 आहे, याचा अर्थ ब साठी 3 आला असेल, म्हणून आपण ब साठी लिहूया 3. आणि इथे जळजळ मध्ये जळ साठी 21, जळ साठी 21 म्हणजे ज साठी 2 आणि अळ साठी 1, म्हणून इथे लिहूया आपण अळ साठी 1. आपल्याला पाहिजे बरळ. ठीक आहे. मग आपल्याला जर बरळ लिहायचं आहे सांकेतिक भाषेत तर ब साठी किती आलेला आहे 3, र साठी 7 आणि अळ साठी 1, तर 371 येईल. ऑप्शन मध्ये आहे का 371. हो. तर ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 3. एका सांकेतिक भाषेत a = 6 b = 3 लिहितात, तर आपल्याला a × b - a डिवाइडेड बाय b चा आन्सर काढायचा आहे. सरळ सरळ इथे a आणि b च्या ठिकाणी 6 आणि 3 ची व्हॅल्यू पुट अप करूया. मग व्हॅल्यू कशाची काढा आपल्याला a × b - a डिवाइडेड बाय b याचा आन्सर काढायचा आहे. काय करायचं फक्त a च्या ठिकाणी लिहायचे 6. मग इथे लिहिले 6, हे मल्टिप्लाय जसं तसं, b च्या ठिकाणी लिहू 3 मायनस पुन्हा a च्या ठिकाणी 6 डिवाइडेड बाय b च्या ठिकाणी 3. आता हे सॉल्व्ह करताना आधी या 6 आणि 3 ची मल्टिप्लिकेशन करायची, मग या 6 आणि 3 ची डिव्हिजन करायची आणि त्या दोघांची मायनस करायची. आता 6 3 जा होते 18 मायनस 6 ला 3 ने डिवाइड केले तर आले 2 आणि 18 - 2 चे आन्सर होते 16. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया इथे क्वेश्चन नंबर 4. एका सांकेतिक भाषेत पीओटी ला लिहितात 439 म्हणजे पीओटी पॉटला लिहितात 439. त्याच्यानंतर CAN कॅनला लिहितात 125 आणि DIG डिगला लिहितात 678. तर आपल्याला TIN टीनला काय लिहितात ते कळायचं आहे. TIN टीन. आता इथे बघा टी पण आहे, आय पण आहे आणि एन पण आहे, म्हणजे या तिघातूनच आपल्याला शोधायचं आहे. मग अशा सगळ्यात पहिलं काय कॉमन आहे का, या पहिल्या 3 मध्ये काही कॉमन आहे का, तर पहिल्या 3 मध्ये कोणताही लेटर इथे कॉमन नाही आहे. पहिल्या दुसऱ्यामध्येही नाही आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये सुद्धा कॉमन नाही आहे. मग इथं सरळ काय अर्थ लावा तुम्ही की पी साठी 4 आला असेल, ओ साठी 3 आणि टी साठी एन. मग असं जर आपण सरळ सरळ अर्थ लावला तर टी साठी काय येईल, इथे बघा टी शेवटी आहे, इथे 9 शेवटी आहे, म्हणजे टी साठी आलं असेल 9.
त्यानंतर आय, इथे आय आहे, आय इथे मध्ये आहे, तर इथे मध्ये 7 आहे, म्हणजे आय साठी आला असेल 7 आणि एन इथे शेवटी आहे आणि इथे 5 शेवटी आहे, म्हणजे एन साठी आला असेल 5, म्हणजे 3 ला आपण लिहू 975. ऑप्शन मध्ये आहे का? हो, ऑप्शन मध्ये आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. बघूया क्वेश्चन नंबर 5. एका सांकेतिक भाषेत मदनला लिहितात 417. आपण इथे लिहून घेऊया. मदनला काय लिहिले जाते? 417. सदनला लिहितात 197. वमनला लिहितात 341. वमनला लिहितात 341. तर आपल्याला विचारलेलं आहे वसन कसं लिहायचं. ठीक आहे, वसन साठी काय लिहिता येईल? आता इथे बघा, इथे व आलेला आहे, स पण आलेला आहे आणि न पण आलेला आहे, म्हणजे या तिघांमध्ये शोधायचं. पण इथे म साठी 4, द साठी 1, न साठी 7 घेता येणार नाही, कारण इथे न साठी 7 आहे, इथे न साठी 7 आहे, इथे न साठी 1 आलं, त्याच्यामुळे हा इथला क्रम जसा आहे तसा ना घ्यायचा आहे. मग काय करायचं अशा वेळेस? अशा साठी पहिल्या तिघांमध्ये पाहायचं कॉमन काय आहे. ठीक आहे, तर तीनही शब्दामध्ये कॉमन शब्द कोण आहे? इथे न आहे, इथे न आहे, इथे न आहे, म्हणजे आपल्याला न साठी काय घ्यावं लागेल? इकडे बघा कॉमन काय आलेलं आहे? इथे 1 आहे, 1 आहे, 1 आहे, 1 1 1, म्हणजे न साठी आलेला आहे 1. दुसरं आता याच्यानंतर काय करायचं? पहिलं तिघांमध्ये कॉमन घेतलं. आता पहिल्या आणि दुसऱ्या शब्दात काय कॉमन आहे ते बघा. पहिल्या आणि दुसऱ्या शब्दामध्ये इथे द आहे, इथे सुद्धा द आहे, आणि इथे नंबर मध्ये काय कॉमन आहे? 7. त्याच्यामुळे द साठी आलेला आहे 7, म्हणून इथे लिहूया द साठी 7. आता यानंतर काय करायचं? दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये काय कॉमन आहे बघा. सेकंड आणि थर्ड मध्ये. सेकंड मध्ये इथे स आहे पण इथे नाही आहे, तर सेकंड आणि थर्ड मध्ये काहीच कॉमन नाही. मग काय करायचं? फर्स्ट आणि थर्ड मध्ये कॉमन पाहायचं, पहिला शब्द आणि तिसरा शब्द. इथे म आलेला आहे आणि इथे सुद्धा म आहे. इथे कोणता आहे? पहिल्या आणि तिसऱ्या मध्ये 4 आहे कॉमन, म्हणजे म साठी आला आहे 4, म्हणून इथे लिहूया म बरोबर 4. आता आपल्याला पाहिजे व स न, तर न साठी आलेला व आणि स साठी आपल्याला इथे मिळालं नाही. मग इथे राहिलेल्या याच्यामध्ये बघा, इथे स राहिलं, इथे 9 आलेला आहे, म्हणजे काय झालं असेल? स साठी 9 आलं असेल. आणि अजून काय पाहिजे आपल्याला? न साठी आलेला आहे, व साठी पाहिजे. व कुठे आहे? व इथे आहे, आणि इथे काय राहिलेलं आहे? 3, म्हणजे व साठी 3 घेऊया. व बरोबर झालं 3. आता बघा वसन लिहायचं, तर व साठी 3, स साठी 9 आणि न साठी 1. तर वसन हा शब्द आपण लिहू शकतो 391. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 6. एका सांकेतिक भाषेत अमिबा हा शब्द 173 असा लिहितात. आपण इथे लिहून घेऊया. अमिबा जर लिहायचा आहे तर त्याला लिहितात 173. मिलन हा शब्द 621 लिहितात. मिलन हा शब्द लिहितात 621. आणि बाहेर हा शब्द लिहितात 839. बाहेर शब्द लिहायचा असेल तर त्याला आपण लिहितो 839 अशा प्रकारे. इथे काय म्हटलेलं आहे? अक्षरे व अंकांचा क्रम सारखा असेलच असे नाही. म्हणजे इथे जो पहिलं अक्षर अ आहे, इथला पहिला अक्षर लेटर 1 नंबर 1 आहे, म्हणजे याचा अर्थ अ साठी 1 असेलच असं नाही, मी साठी 7 असेलच असं नाही, बा साठी 3 असेलच असं नाही, म्हणजे क्रम सारखा राहीलच इथे सांगता येत नाही. मग काय म्हटलं आपल्याला की बालन हा शब्द कसा लिहा? बालन शब्द आपण कसा लिहू ते विचारलं आहे. ठीक आहे, आता अशा वेळेस काय येते? इथे पहिलं बघून घ्या सारखं काय आहे. पहिलं, दुसरं आणि तिसरं तीनही शब्दांमध्ये काही अक्षर सारखं आहे का? इथे अ आहे, इथे आणि इथे नाही आहे, इथे मी आहे, इथे आहे पण इथे नाही. मग अशा वेळेस काय करायचं की पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये बघा, पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये इथे मी आहे, इथे मी आहे, मग इथे सारखं काय आलेलं आहे? 1. याचा अर्थ मी साठी आलेला आहे 1. ठीक आहे, मग दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये बघा काय सारखं आहे? ल न इथे नाही आहे. मग पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये बघा, फर्स्ट आणि थर्ड मध्ये इथे आलेला आहे बा. पहिल्यामध्ये बा आहे, तिसऱ्यामध्येही बा आहे. मग पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये इथे 3 आहे, इथे 3 आहे, म्हणजे याचा अर्थ बा साठी आलेला आहे 3. ठीक आहे, बाकी मग आता इथे कोणामध्येच काही सारखं नाही आहे. मग आता काय करू आपण? आपल्याला लिहायचं आहे बालन, तर बा साठी आपल्याला 3 इथे मिळालेलं आहे, तर ल साठी नाही मिळालं. मग इथे बघा ल साठी एक तर 6 बी होऊ शकते. बघा ल साठी एक तर 6 बी, इथे ल साठी
एक तर 6 बी होऊ शकते किंवा 2 बी होऊ शकते. आणि राहिलं न, न साठी पण एक तर 6 बी होऊ शकते किंवा 2 बी होऊ शकते. मग असं जर आपण पाहिलं तर बालनमध्ये जर आपण बालचा बी म्हणजे बाळसाठी 3 तर कन्फर्म आहे. मग आता ल साठी जर 6 घेतलं तर न साठी 2 घ्यावं लागेल. 362 होते. इथे 362 आहे. दुसरा जर पर्याय घेतला आपण बाळसाठी 3 कन्फर्म आहे. आता ल साठी जर 2 घेतलं तर न साठी 6 घ्यावं लागेल. 326 येते. इथे 326 नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय घ्यावं लागेल 362. पण दुसरा पर्याय सुद्धा आपल्याला इथे शोधावा लागेल. त्याच्यामुळे काय करायचं या दोन्ही प्रकारे ट्राय करायचं. तर कन्फर्म आन्सर जे होईल 362. तर बालनला आपण लिहू 362 म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7. एका सांकेतिक भाषेत परत हा शब्द 817 असा लिहितात. इथे लिहून घेऊया आपण. परतला जर लिहायचा आहे सांकेतिक भाषेमध्ये तर त्याला लिहितात 817. दुसरा आहे सटक. सटक हा शब्द जर लिहायचा असेल तर त्याला लिहितात 592 अशा पद्धतीनं. तर याच भाषेमध्ये आपल्याला जर सरपट लिहायचा आहे सरपट तर हा शब्द कसा लिहू ते आपल्याला यांनी विचारलेला आहे. तर सरपट मधला स इथे आहे, र आहे, प आहे आणि ट आहे. ठीक आहे. आता इथे या दोघांमध्ये काहीच कॉमन नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प साठी 8 आला, र साठी 1 आला, त साठी 7 आला. जर असं जर केलं तर स साठी इथे 5 येईल. स साठी 5 घेतलं. ट साठी इथे 9 घेऊया. त्यानंतर प साठी इथे 8 घेऊया आणि मग आलेला आहे र होत आहे ना दुसरं. र साठी काय आहे इथे, र साठी 1 आहे. मग इथे 1 घेतलं आणि शेवटी ट साठी घेऊया 9. तर 5189 असं लिहिता येईल. 5189 इथे आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर.